प्रिय कॉमन मॅन, जय महाराष्ट्र साहेब. खरं सांगायचं तर तुम्ही स्वतःला कॉमन मॅन, डेडिकेटेड टू कॉमन मॅन असं म्हणता की नाही, तेव्हा एक सामान्य माणूस म्हणून लई भारी वाटतं बघा. आपलाच मोठा भाऊ बोलत असल्यासारखं वाटतं. म्हणूनच हे एका कॉमन मॅनचं आपल्या डेडिकेटेड टू कॉमन मॅनला पत्र. नाही, खोटं नाही बोलत साहेब, पण जेव्हा तुम्ही उठाव केला होता तेव्हा पार बट्ट्याबोळ झाल्यासारखं वाटलं. पण तुम्ही मुख्यमंत्री झाल्यावर जो योजनांचा आणि कामांचा तडाखा लावला आणि कुठल्या बी विघ्नात लोकांमध्ये उतरून काम करायला लागलात, तेव्हा वाटलं हा माणूस आधीच्या मुख्यमंत्र्यांसारखा आमच्याबरोबर फटकून वागणारा नाही, तर आपुलकीनं जवळ घेणार आहे. कुठं काय बेकार घडलं की लगेच मदतीला हजर. रस्त्यावर ॲक्सिडेंट झालेला बघितला की लगेच ताफा थांबवून मदत. कोणी आमच्यासारखा अडचण घेऊन आला की लगेच फाडला चेक. हवा असा सीएम आम्ही पहिल्यांदाच बघत होतो. नाही, सीएम म्हणून तुमच्यातला तो कॉमन मॅन आम्ही पाहिलाच, पण तुमच्यातला खरा शिवसैनिक आम्ही समधीकडेच बघत असतो. साहेब, तुमची लई मदत झाली बघा आम्हाला. मागल्या वर्षी भावाला पोरगी झाली आणि घरात लक्ष्मी आली. आईच्यान सांगतो, तिच्या भविष्याच्या खर्चाचं टेन्शनच आलं नाही बघा, कारण तुम्ही आणलेली लाडकी लेक योजना. अहो, तुम्ही वयोवृद्ध लोकांसाठी एसटी फुकट केल्यापासनं आमच्या अण्णाचा तर पायच घरात ठरना, नुसतं लेकीकडे पळतंय. आणि आमची तायडी बी लय खुश आहे साहेब तुमच्यावर, कारण मायासारख्या सख्ख्या भावाला नाही जमलं ते तुम्ही लाडकी बहीण योजना आणून केलं. हा, पण साहेब मी उलसा कष्टीच आहे तुमच्यावर. अहो, तुम्ही महिलांसाठी एसटीत हाफ तिकीट केल्यापासून मला कुठंच जायला मिळाना झालंय. लग्न कार्य, बाजारहाट कुठं बी आमची मंडळीच निघते. साहेब, खरं सांगायचं तर पैसे वाचतात. आणि एक शेवटचं बोलतो साहेब, शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफ केल्याबद्दल धन्यवाद. आता आमच्या हिरव्यागार वावराला वीज बिलाचं भ्या नाही वाटत आणि 1 रुपयात पीक विमा देऊन तर लय मोठा आधार दिलात. खरंच थँक्यू साहेब. मायासारख्या कितीतरी शेतकरी भावांचं, लाडक्या बहिणींचं प्रेम आणि थोरा मोठ्यांचा आशीर्वाद तुमच्यासोबत आहे. एक लहान भाऊ म्हणून प्रेमाचा सल्ला देतो. तुमचा आता 60वा वाढदिवस आलाय आणि आम्हाला तुमचा 100वा वाढदिवस साजरा करायचा आहे. त्यामुळं आमची काळजी घेता घेता स्वतःची बी जरा काळजी घ्या. तब्येतीकडे लक्ष द्या, कारण आमच्यातला हा कॉमन मॅन आम्हाला नेहमी मनानं तरुण आणि शरीरानं ठणठणीतच बघायचं आहे. शिंदे साहेब, तुम्ही दीर्घायुष्य व्हावं हीच आमची सदिच्छा. आणि एका कॉमन मॅनकडनं डेडिकेटेड टू कॉमन मॅनला वाढदिवसाच्या मनापासनं शुभेच्छा. आपलाच शेतकरी भाऊ.